पहिला बॉल. हो हो हो, पहिलाच बॉल, पहिलाच आणि सिक्स. आणि पहिलाच चेंडूवर पहिला सिक्स देवळे यांचा. कोण डिग्री कोण गाजवलं. पाचल्या शरी जाऊन त्याने मुक्काम केला. मुक्कामावरून आलाय गोलंदाज. पहिलाच बॉल, पहिला चेंडू आणि पहिली. हो हो हो, आणि तिसरा बॉल बघूया. आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. आणि अरे हो, हात फटी सब फटी और फटीवर फटी डायरेक्ट चौकी. ही आहे लगान टीम. आणि यांचं नाव काय. ह्या टीम मध्ये खूपच मोठी टीम आहे. इकडे आड तिकडे वीर होते. ही मोठी टीम दिसते. 1 2 3 4. ही टीम मला वाटतं मोठी दिसते आहे. आणि ही तर फक्त 6 जण आहेत फक्त. आणि मस्त की नाव काय तुझ्या टीमचं. रोशन 11 वर्सेस वैभव 11 यांच्यात एक मॅच रंगणार आहे. आणि तुम्ही बघू शकता. चला तर मग आपण सुरुवात करूया या मॅचला. मला वाटतं नाव चेंज झालेलं आहे. गंगाराम 11 झालेलं आहे. आणि तुमचं पोशा 11. चला तर मग आपण स्टार्ट करूया मॅचला. टॉस उडवू का. टॉस उडव चल पटकन. टॉस उडवला जातोय. बघूया विश्वदीप देवळेकर टॉस उडवत आहेत. आणि पुन्हा एकदा टॉस विन झालेले आहेत. पोशा 11 आणि गंगाराम 11. आणि कॅप्टनला विचारूया. पहिल्या आधी पोशा 11च्या कप्तानला विचारूया आपण. तुम्ही टॉस जिंकलात तर तुम्ही पहिलं काय घ्याल. आम्ही फलंदाजी पहिली करणार आहोत. फलंदाजी का पण. आम्हाला थोडा भरपूर स्कोर करायचा. स्कोर करून आम्हाला ऑपोजिट टीमला बहुमत स्कोरने आम्हाला विजयी व्हायचं. विकेट कसं आहे तुम्हाला कसं वाटतं. विकेट काय. विकेट थोडं आम्हाला बॅटिंग पिच आहे त्यामुळे एक आम्हाला चांगला स्कोर होऊ शकतो. हे आता बॅटिंग पिच आहे तुम्ही बघू शकताय. आणि मस्त आलाय. आणि आता गंगाराम 11ला बघूया काय. तुम्ही आता तुमची बॉलिंग आली आहे. तुम्ही टार्गेट कितीपर्यंत तुम्ही रोखू किती. 30-40 पर्यंत. अच्छा, तुम्ही 30 पर्यंत तुम्ही रोखणार आहेत. पण पुढची पण टीम कडक दिसते असं मला वाटतंय. त्याच्यामध्ये देवळेकर आहेत, रोशन आहेत, बॉलर पण आहेत चांगले आहेत. प्रीतम आहे, आकादिंडा. आणि नंतर आता तुमच्यामध्ये काय आहे. त्यांच्या टीम चांगली असली किंवा कडक असली महत्व हा नाही की टीम किती कडक आहे. कोण कसं खेळते हा महत्वाचा आहे. मग तुमच्यात कोण कोण आहेत. बॉलर बॅट्समन कोण आहेत. मी ऑलराऊंडर आहे. समीर कांबळे. कुठे आहेत समीर कांबळे. समीर कांबळे आहेत. हा हे समीर कांबळे आहेत. हा ओके. जरा इकडे घ्या. हा थांबा. बोलायचं. हा जे कधी टॉस न जिंकणारे आज पोशा 11 मध्ये कॅप्टन होऊन टॉस विन झालेले आहेत. त्यांना खूपच त्यांच्यावरती टाळा वाजवतो. पहिल्यांदा टॉस विन होऊन बॅटिंग घेतली त्यांनी. चालेल. चला तर मग आपण आता सामन्याला सुरुवात करूया. आणि मॅचला सुरुवात चला आणि आता मॅचला सुरुवात होते आहे. आणि सगळ्याचं फिल्डिंग लागते आहे. गंगाराम 11 फिल्डिंग लावते आहे. खूप त्यांच्यामध्ये खूपच प्लेअर आहेत तुम्ही बघू शकताय. गंगाराम 11 म्हणजे साधा सुद्धा प्लेअर नाही आहे. गंगाराम 11 वर्सेस पोशा 11 बघूया. पाहूया आता बॅट्समनला कोण आले आहेत. रोशन कांबळे स्वतः कप्तान आलेले आहेत. आणि तिकडे देवळेकर म्हणजे विश्वदीप देवळेकर हे स्वतःहून आलेले आहेत. उपकप्तान आहेत ते त्या टीमचे. चला तर मग आपण स्टार्ट करूया. पहिला बॉल. हो हो हो, पहिलाच बॉल, पहिलाच आणि सिक्स. आणि पहिलाच चेंडूवर पहिला सिक्स देवळे यांचा. बघूया पहिला चेंडू वैभव कांबळे यांना दाखवलंय आसमान. आणि षटकार. बहुत अच्छा गेंद था पर लेकिन उसको जवाब परारा दिया. बघूया दुसरा चेंडू. बघूया कसा टाकतायत. आणि दुसरा पण मारलाय आकाश जुम्मी. आणि मस्तच दुसरा सिक्स लगातार. दुसरा षटकार आलाय गगन चुम्मी. बघूया तिसरा चेंडू. बघूया हायट्रिक होते काय. आणि फास्ट टाकलाय यॉर्कर गेंद. 3 बॉल 12 झालाय. मस्तच करारा जवाब दिया. हो आणि डबल एज लागलाय. आणि नाही 1 रन. हा आउट आहे. आणि आउट.
आणि आता प्रीतम आलाय, प्रीतम बारी आली आहे. 4 बॉल फक्त 12 रन झाले. 4 बॉल 12. नो बॉल. 4-13. मस्तच. हो यॉर्कर गेंद पुन्हा एकदा. काय सांभाळलेलं नाही चेंडू. आणि 5 बॉल 12. 5 बॉल 13. सॉरी 5 बॉल 13. 5 बॉल 13. लास्ट बॉल आहे. बघा लास्ट बॉल आणि फुल टॉस. आणि 1 रन गेलाय. तुम्ही बघू शकताय. आणि या सुंदरशा वातावरणामध्ये आम्ही खेळतोय. आणि 2 टीम आणि दुसरी ओव्हर चालू झालेली आहे. सम्यक कांबळे टाकतायत तुम्ही बघू शकता. आणि त्यांचे कप्तान स्ट्राईकला आलेले आहेत. बघूया पहिलाच चेंडू. हा पहिला चेंडू आणि फुल टॉस. आणि अंपायरचा इशारा नोचा आहे. डायरेक्ट चेंडू बाहेर आणि नो बॉल. पुन्हा एकदा चूक करताना गोलंदाज. आणि डबल एकदा फुल टॉस आणि 1 रन आणि 1 धाव. मस्तच. आणि पोषा 11 खूपच. पुन्हा एकदा फुल टॉस. आणि हा मला वाटतं 2 रन घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय. मला वाटतं पोषा 11चा स्ट्राईक रेट खूपच जास्त आहे. नो बॉलला टाकलाय. आणि हा 2 हो 1 रन. हो आणि लग गई. मला वाटतं 1 रन घेतले. या घे चले नीट खेळ. आणि फुल टॉस. अरे डबल एकदा 1 डी. डबल एकदा वाईट. हा 5वा बॉल पर फुल टॉस आणि 1 रन. शॉट टाक रे. आणि पुन्हा एकदा. आणि आता ओव्हरला 24 झाला. 2 ओव्हर 24 झालाय. मस्तच स्कोर रेट आहे. स्कोरवर लागलाय, बोर्डवर लागलाय. 24 रन. 12 बॉल 24 रन झालेले आहे. पोषा 11 या संघाची धाव फलक. बघूया पुढचा गोलंदाज कोण येतोय. गंगाराम 11चा 3रा गोलंदाज. आणि आर्यन कांबळे आलाय. बघूया त्याने कोंडात रिंगणे कोंड त्यानं गाजवलं गेल्या हंगामी. तो गोलंदाज या मैदानावर दाखल झालाय. बघूया तिसरी ओव्हर. बघूया आपल्या संघासाठी 11 या संघासाठी आलेला 3रा गोलंदाज. गेल्या वर्षी त्यांनी रिंगणे कोंड गाजवलं. पाचल या शहरी जाऊन त्याने मुक्काम केला. मुक्कामावरून आलाय गोलंदाज. पहिलाच बॉल पहिला चेंडू आणि हो मला वाटतं 1 रन धाव झालेली आहे 2ऱ्या धावेला. आणि 3री धाव काय करता बघूया. 3री धावायचा प्रयत्न मात्र 2 रन. 1 बॉल 25. बघूया पुढचा चेंडू आर्यन यांचा. आणि घुमवलाय आणि टाकलाय आर पार. आणि उलटा टाकलाय. उलटा वही उसको भेजा डाला. आणि बघूया 3रा चेंडू काय टाकताय. मागाशी टाकला आणि डबल उलटा आणि उलट्यावर. आणि अरे क्या सुटली आहे. आणि 3री पण. आणि आपण इकडे हंगाम काय गाजवत नाही आहेत. इकडे काय हंगाम गाजवत नाही आहेत. बघूया पुढचा चेंडू काय करतायत. डबल बरोबर घुमावलाय. आणि हो मला वाटतं डबलची डबल केलेली आहे राव. आणि मला वाटतं स्कोर बोर्ड लागलाय किती. आणि 3रा बॉल आणि डबल एकदा.
टाकलंय उचललंय आणि डबल डोक्यावरून सीमा रेषा पार. षटकार. डबल उलट टाकला होता. उडी टाकली. थांब 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 थांब. आणि पोशायलेवनची धावसंख्या 4 बॉल 41. पुन्हा एकदा मस्त तडाखा आणि हो 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 शिवराज तिथे तयार होता मात्र 2 रन. 2 रन ना नाही 2 रन पण नाही. मला वाटतं 1 रन बोलतायत. वनडी गेलेली आहे. चांगली फिल्डिंग होती कॅच होती मात्र शिवराजने 43 झालाय. नो बॉल आणि आकाशात गेलेला चेंडू नो बॉल आहे. लाल बॉल 46 रन झालेले आहेत. 46 झालेले आहेत. पोशा 11ची धाव संख्या 46. लास्ट चेंडू आरण यांचा बघूया पुन्हा एकदा आणि हा उत्तुंग षटकार आणि 6 आणि धाव संख्या लागलेली आहे 18 चेंडू मात्र आणि 52 टार्गेट आहे गंगाराम 11 बघूया. तुम्ही आता त्यांची बॅटिंग येणार आहे तर तुम्ही बघालच. तोपर्यंत आपण एक ब्रेक घेऊया. गंगाराम 11 पहिला चेंडू रोशन यांचा पहिला चेंडू टाकला बघूया. पहिला टाकलाय जारे झारखंडीत सीमा रेषा पार. लेगकडे टाकला होता चेंडू माझा त्याला जवाब देत आहेत वैभव कांबळे. बघूया दुसरा चेंडू कसा टाकतायत पुन्हा एकदा आणि मला वाटतं कॅच आहे. ओ मस्तच गुड फिल्डिंग. हो हो मस्तच भोकामध्ये टाकलेला चेंडू आहे म्हणजे यॉर्कर गेन याला म्हणतात. आणि पुन्हा एकदा नो बॉल आणि मला वाटतं 4 धावा. 2 बॉल झालेले आहेत आणि तिसरा बॉल बघूया आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि आणि ओ हात फटी सब फटी और फटीवर फटी डायरेक्ट चौकी. एकदा रोशन कांबळे फुल टॉस दिलेला आहे. मला वाटतं पुढे येऊन टाकलेला चेंडू मला वाटतं 1 वनडी. हो आणि मस्त मला वाटतं गेम प्लॅन करतायत वैभव कांबळे आणि सम्यक कांबळे आहेत. स्कोअर त्यांचा मस्तच लागलेला आहे. फलकावर बोर्ड चांगलाच काय बोलतोय मी मस्तच स्कोअर लागलाय फलकावर. आणि बघूया पुन्हा एकदा नो आणि मला वाटतं आणि आउट झालाय आणि त्यांची टीम खूपच खुश झालेली आहे. रोशन कांबळे मात्र खुश झालेले आहेत. कप्तान खुश झालेले आहेत. पोशा 11चे कप्तान नो होता बॉल मात्र गडी बाद. लेफ्टी फलंदाज शिवा पुन्हा एकदा हो हो 1D काढलेले आहे 1 काढलेले आहे 2D ला पण गेलेले आहे 3D आणि 3D ला माफी नाही. 3 रन धावले आहेत आणि 4 बॉल 24 रन झालेले आहेत. बघूया पुन्हा एकदा आणि मस्त फिरकवलेला आणि मला वाटतं अरे आउट. अरे मस्त चकवा दिलेला आहे रोशन कांबळे मस्त चकवा दिलाय आणि खूप खुश झालेले आहेत. आणि मात्र सम्यक कांबळे नाराज झालेले आहेत या चेंडूवर. 5 बॉल 24 लास्ट बॉल आहे आणि ओ माय गॉड आणि त्रिफळाचीत झालेले आहेत. पॅम्पलेट मात्र गंगाराम मला वाटतं गंगाराम 11 मस्त पुरेपूर आणि बरखास्त झालेले आहे. बरखास्त म्हणजे काय ऑल आउट झालेले आहे तुम्ही बघू शकताय. आणि पोशा 11चे कप्तान ते पण खुश झालेले आहेत. नाही भाई ऑल आउट नाही झालेले आहे तुम्ही बघू शकता. पुढचा बॅट्समन कोण आहे आर्यन. त्याने गेल्या वर्षीचा काळ गाजवला इथे तोच आलेला आहे. काळ त्याने गाजवला 6-4 ने इथे हे मैदान गाजवलं. बघूया पुढचा चेंडू आणि फास्ट टाकलाय मस्तच आणि मला वाटतं 1D 11 बॉल 28. बघूया पुन्हा एकदा ब्लॉक चेंडू धावलेले आहेत पुन्हा धावलेले आहेत आणि थ्रो करतायत
छोटे उस्ताद. दोन 28 झालेले आहेत आणि पुन्हा एकदा नो बॉल. नो बॉलचा इशारा. आणि पुन्हा नो बॉल. नो चेंडू नाही आहे. मस्त फास्ट टाकलेला चेंडू. आम्हाला पण समजला नाही, कॅमेरामॅन ला पण समजला नाही. इतका काय वेगवान चेंडू होता. खूपच चांगला चेंडू. शिवराज यांना काय कळालेला दिसत नाही आहे. पुढली चेंडू. 3 बॉल झालेले आहेत. अजून 3 बॉल आहेत शिल्लक. बघूया पुढचा चेंडू काय टाकतोय. आणि असा ओ रोशन तिथे होता मात्र वंडी गेली आहे. 31 झालेला आहे. 31 स्कोर झालेला आहे. 32 झालाय. सॉरी 32 झालाय. नो बॉल. आणि मला वाटतं आणि आउट. अश्वजित आलेला आहे. ओ हो. वा वा. काय बॉल होता. अश्वजित यांना काय कळालेला दिसत नाही. पुन्हा एकदा तसा टाकलाय. आणि 36 झाला. 4 बॉल 36. पुन्हा एकदा फुल टॉस. आणि आता 6 बॉल 16 पाहिजे आहेत. नवीन 15 पाहिजे आहेत. 6 बॉल 15. नवीन गेंदबाज कोण आहे. आणि मस्त फिरवलाय आणि आउट. मला वाटतं बरखास्त होणार आहे गंगाराम 11. पुन्हा एकदा फिरवलेला आणि मस्त समोर मारला चेंडू आणि चौकार. 4 बॉल 11 पाहिजेत. 4 बॉल 11. मॅच जवळ आलेली आहे. घासाघासीवर मॅच आली आहे. गंगाराम 11 वर्सेस पोशा 11. पुन्हा एकदा आणि 1 रन. मस्त चेंडू होता मात्र 2 रन घेतलेले आहेत. तिसरी आणि 1 वंडी. धावून काय फायदा नाही. डिक्लेअर बॉक्स मध्ये गेलेला चेंडू. 1 रन. 3 बॉल 10. पुन्हा एकदा टाकला चेंडू. पुन्हा एकदा आणि दुसरी धावायची सांगता होते. इथं 2 धावा भेटले आहेत आणि 2 बॉल फक्त 8 रन. आणि पुन्हा एकदा उडालेला चेंडू डिक्लेअर बॉक्स मध्ये. आता 1 बॉल 7 रन पाहिजेत. बघूया काय करतायत. ओ डॉट बॉल आणि पोशा 11 या टीमचा विजयी संघ झालेला आहे. विजयी संघ घोषित झालाय. पोशा 11. गंगाराम 11 मात्र पराभूत झालेले आहेत. तरी पण खुश दिसत आहेत. चला तर मग आता आम्ही चाललोय घरी. दोघांमध्ये मॅच रंगली. पोशा 11 आणि गंगाराम 11 यांच्यामध्ये मॅच झाली. त्याच्यामध्ये पोशा 11 विजयी झाला संघ. त्यांचे मनापासून आभार आणि आमच्या मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. विजेता संघाचे मनापासून हार्दिक अभिनंदन. चला तर मग.